द्यायचं होतं की गजाभाऊ तर यांच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे। मारेकरांना अटक झाल्यानंतर या घटनेची जी काही घटना झाली त्याची सविस्तर सीआयडी चौकशी होऊन तो सर्व तपास सर्वसामान्य जनतेपर्यंत समोर आला पाहिजे, ही मागणी आमच्या सामाजिक संघटनेची होती। आणि मग आता मला असं म्हणायचंय, त्या मागण्या काय चुकीच्या आहेत का? आणि चुकीच्या जर असतील तर जालना पोलीस प्रशासनाला ठणकावून मी सांगतो, जर 26 जानेवारी पर्यंत जालना जिल्ह्यातल्या आवाजचा धंदा बंद जर झाले नाही 1 करोड रुपयाचा हप्ता पोलीस प्रशासनाला कसा येतोय ते जर 26 जानेवारी पर्यंत या ठिकाणी बंद झाले नाही तर विभागीय आयुक्त साहेब तुमच्या कार्यालयासमोर 26 जानेवारीला हा सुनील माप आत्मदन स्वतःच्या अंगावर राखेल ओतून पेटवून यांचा कार्यक्रम करेल। याच्यामध्ये आता माफ नाहीये, कोणी असो तो त्याला सुट्टी नाहीये। पण 26 जानेवारी पर्यंत तुम्ही जालना शहरातले अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने जे चालू ते बंद झाले पाहिजेत, ही मागणी खऱ्या अर्थाने आजच्या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे। वाईट वाटतंय, गोरगरीब जनतेचा हिरा या ठिकाणी हिरवून घेतला। अनेकांच्या चोरी बंद झाल्या, गजाभाऊ गेल्यानंतर अनेकांच्या चोरी बंद झाल्या, अनेकांच्या गोरगरीब जनतेचे प्रश्न प्रपंच त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले। आणि म्हणून हा रोष, हा विरोध खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन आणि शासनाच्या विरोधात आज ही जनता या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत आहे। आणि म्हणून त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही मागणी आमची आहे। आणि पोलीस प्रशासनाला वाटत असतं की जालन्यामध्ये मोर्चा काढू दिला नाही, विभागीय आयुक्तांवर मोर्चा काढला, थोड्या दिवसामध्ये पोलीस महासंचालकाच्या ऑफिसवर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत। पण जोपर्यंत आमच्या गजाभाऊला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आमच्या गजाभाऊला ज्या पद्धतीने ही हत्या झाली, हा हत्याचा तपास तुम्ही निपक्षपातीपणे पूर्ण करत नाही, तोपर्यंत आमच्या रक्ताच्या शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहे। आणि पोलिसांना म्हणावं की सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी अटक करण्याचं काम तुम्ही करा। पोलिसाचं आमचं काही वैर नाहीये, पण एक चांगल्या कामासाठी पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे। आणि म्हणून आज सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, ज्याला पोलीस प्रशासन तपासणार आहे। आणि मला एकच सांगायचं, आता जी चर्चा सुरू झालेली आहे, या जालन्यामध्ये चर्चा सुरू झाली, या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झालेली आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे। साहेब तुम्ही तपास करा, जालना एसटीला सांगतो मी, तुम्ही निश्चितपणे सांगतो तुम्ही तपास करा, बघा याच्या मागे मुख्य सूत्रधार कोण आहेत। तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी मिळालेली आहे, ज्यांनी सुपारी दिली, कुणी हत्या घडवून आणली, हा तपास तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस निश्चितपणाने खरे मारेकरी या जनतेसमोर या ठिकाणी येणार आहेत। आणि माझी तुम्हाला नम्रपणाची विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं टीव्हीवर पाहिलं की त्या ठिकाणी ही घटना घडली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी टीव्हीवर वाचून दाखवली। अरे एक राज्याचा उपमुख्यमंत्री ह्या घटनेबाबत सविस्तर अशी माहिती विधान भवनामध्ये जर देत जर असेल तर एक पेनाची सही साहेब आपण या ठिकाणी जर केली असते तर त्याच दिवशी सीआयडी चौकशी लागली असती। मग काय तुम्ही हे शासन प्रशासन सीआयडी चौकशी लावत नाही, याच्या मागे कुणाचा हात आहे, कोणता राजकीय पक्षाचा हात आहे का, असा संशय या ठिकाणी सामाजिक संघटनेला आलेला आहे। म्हणून हा मोर्चा या ठिकाणी काढावा लागतोय। आणि म्हणून ही चौकशी सातत्याने आपण निश्चितपणे निष्पक्ष सरकारला करावी, एवढीच आमची खऱ्या अर्थाने मागणी या ठिकाणी आहे। आणि पोलिसांना प्रशासन विनंती, पुन्हा एकदा विनंती करतो की आपण खऱ्या अर्थाने निश्चितपणे जर चांगला तपास जर केला तर तुम्हाला खरे गुन्हेगार कोण आहेत ते सापडतील। आणि गोरगरीब जनतेचा खऱ्या अर्थाने जो हिरा या ठिकाणी आपल्या काळ पडद्याच्या काळावर गेलेला आहे, त्या गोरगरीब जनतेचं जे काही डोळ्याला पाणी आलेलं आहे ते पाणी सुद्धा पुसण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं, एवढीच मी आजच्या या ठिकाणी कार्यक्रमाच्या उद्देशाने विनंती करतो आणि थांबतो। जय भीम।